नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुरे आणि तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. पाचोरा परदाडे रेल्वे मार्गावर आज सकाळी सुमारे 4 वाजेच्या सुमारास एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने पाचोरा रेल्वे स्थानकाचे उपस्थानक प्रबंधक डीवाय स्टेशन मॅनेजर मुन्ना कुमावत गुप्ता यांनी पहाटे सुमारे 4 वाजता पाचोरा पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशननी तातडीने कारवाई सुरू केली. पोलीस हवालदार मनोहर देवदास पाटील यांनी तात्काळ अँब्युलन्सशी संपर्क साधला. त्यानंतर जय महाकाल अँब्युलन्सचे किशोर लोहार घटनास्थळी पोहोचले. मात्र पहाटेच्या वेळी असल्याने घटनास्थळी मदतीसाठी इतर कोणीही उपलब्ध नव्हतं. रेल्वे मार्गापासून अँब्युलन्स पर्यंत सुमारे 300 मीटरचं अंतर होतं. त्यामुळे हवालदार मनोहर देवदास पाटील आणि अँब्युलन्स चालक किशोर लोहार या दोघांनीच स्ट्रेचर उचलून सुमारे 300 मीटर अंतर पार केलं आणि मृतदेह अँब्युलन्स पर्यंत आणला. त्यानंतर मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पुढील वैद्यकीय कारवाईसाठी आणण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांचं वय अंदाजे 35 ते 40 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. मृत्यूचे नेमकं कारण तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान या घटनेची निमित्ताने रेल्वे प्रवाशांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. रेल्वेच्या दरवाज्यात बसणे किंवा उभे राहणे टाळावे. प्रवास दरम्यान झोप येत असल्यास दरवाजाजवळ बसू नये. रात्री किंवा पहाटेच्या प्रवासात विशेष खबरदारी घ्यावी. या व्यक्तीचा मृत नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या कोणतेही निष्कर्ष काढणं योग्य नाही. मात्र रेल्वे प्रवासात सुरक्षितेकडे दुर्लक्ष करणं किती धोकादायक ठरू शकतं याची जाणीव या घटनेतून नक्कीच होते. आणि या संपूर्ण घटनेत पहाटेची वेळ मदतीसाठी कोणी उपलब्ध नसतानाही हवालदार मनोहर देवदास पाटील आणि अँब्युलन्स चालक किशोर लोहार यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी कौतुकास्पद आहे. आरोग्य दूत न्यूजचा संदेश: रेल्वेच्या दरवाजापासून सुरक्षित अंतर ठेवा, प्रवासात निष्काळजीपणा करू नका आणि आपल्या प्रवास सुरक्षित करा. धन्यवाद.